दूध भेसळांवरती आता दूध भेसळ करणाऱ्यावरती 10 लाखाचा दंड आणि जन्मठेपी होऊ शकतो, असे आता नियम कठोर केलेले आहेत या विभागाने, अन्न व औषध प्रशासनाने. IAS तुकाराम मुंडे अधिकारी यांनी ज्या ज्या ठिकाणी धाड मारली अन्न भेसळावरती, त्या ठिकाणी असे दिसून आले का प्रत्येक ठिकाणी काही दुधाच्या पदार्थामध्ये मोठी भेसळ आढळून आली तपासणीमध्ये. आणि त्या तपासणीमध्ये हे आढळून आलं का राज्यभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी धाड पडली त्या ठिकाणी त्या तपासणीमध्ये काही ठिकाणी कंपन्या नसताना त्या ठिकाणी दूध पिशव्यांना नकली लेबल लावून आणि दूध विक्रीचा व्यवसाय मोठ्या जोमाने तो चालत होता. आणि त्या ठिकाणी या अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या टीमने व त्यांनी ती धाड सत्र करून धाड पाडून आणि त्या लोकांना अटक केलेली आहे. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया सत्य काय आहे. IAS अधिकारी तुकाराम मुंडेंनी केले जन्मठेपेचे मोठे नियम लागू. सध्या सर्वत्र अन्न व औषध प्रशासन विभाग हे भेसळखोरांच्या विरोधात जोरात कामाला लागले आहे. या भेसळखोरांनी मोठ्या महाठगांवर आता 10 लाखाचा दंड व जन्मठेपेची शिक्षा केलेली आहे. चला बघून घेऊ, जाणून घेऊ आपण. राज्यभरात नागरिक विश्वास ठेवून कंपनीचे दूध पिशवी विकत घेते, परंतु ते दूध भेसळ आहे की नाही याची जाणीव ग्राहकांना नसते. विश्वासाच्या भरवशावर या दुधाच्या पिशव्या सर्रासपणे मोठ्या प्रमाणात दुधाची गरज असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचा वापर होतो. लाखो लिटरने वापर होतो. गेल्या अनेक वर्षापासून हे दूध नागरिक वापरतात. पहा, यावर कोणीही अधिकाऱ्याने ठळक धडक कारवाई आजपर्यंत केली नाही आणि दिसूनही आली नाही. तसेच दूध संकलन हेही तेवढेच जबाबदार या गोष्टीला आहेत. तर बघा, ज्या ज्या ठिकाणी दूध कंपन्या संकलन या ठिकाणी IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांची व त्यांच्या टीम धाड पाडली, त्या धाडीत दुधामध्ये मोठ्या प्रमाणात तपासणीत खराब पाण्याची भेसळ आढळून आली. त्यामध्ये युरिया, डिटर्जंट, कॉस्टिक सोडा, फॉर्मलिन आणि मेलामाइन सारख्या अति जीवनाला घातक रसायनाचा सर्रासपणे वापर करण्यात आला. कुणालाही न घाबरता विना तेही या दुधाच्या भेसळीत वापर करण्यात आला आणि व्यवसाय मोठ्या जोमाने करण्यात आला. आणि हा व्यवसाय सध्याही चालू होता. पण जेव्हापासून हे सूत्र तुकाराम मुंडे यांनी हाती घेतलं, त्यांची टीम व त्यांनी या नंगा नाच करणाऱ्या लोकांच्या जीवनाशी खेळणाऱ्या या भेसळखोरांच्या विरोधामध्ये मोठी मोहीम राबवली आणि त्यांच्यावर धाड सत्र करून त्यांना ठिकठिकाणी अटक करून हे भेसळीचं मटेरियल जप्त करण्यात आले व त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले. आपण बघत आहेत, दूध पिशव्या, दुधाचे डब्बे, दुधाचे पदार्थ, बनवले गेलेले इतर प्रकारचे खाद्यपदार्थ अस्वच्छ प्रकारचे आढळून आले व चुकीचे त्यावर लेबलिंग, यामध्ये जीवनाला घातक असणाऱ्या नको त्या गोष्टीचा आजपर्यंत वापर होत होता. दूध पुरवठा करणारे माणसाच्या जीवनाशी आजपर्यंत खेळ खेळत होते. दुधाची मोठी मागणी असल्याने काही बातदारांनी कंपनी नसताना, त्यांच्याकडे दुधाचे जनावरं नसताना जहरील्या औषधाचा वापर, नकली दूध भेसळ तयार करून कंपनीचे खोटे लेबल लावून नागरिकांना रोज दूध पाजले व बख्खळ पैसा कमवला. तुकाराम मुंडे साहेबांनी सूत्रे हाती घेताच बिळातून नागोबा बाहेर आले. याचा पर्दाफाश झाला. जनतेला चांगले शुद्ध सकस जीवनाशक सुरक्षित दूध मिळावे, आता यासाठी या विभागाने दुधातील
कृत्रिम आणि रासायनिक भेसळखोराविरुद्ध प्रशासनाने झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारले आहे. म्हणजेच कुणाचीही गय याच्यामध्ये आता केली जाणार नाही. आता अशा भेसळखोरी करणाऱ्यांना तब्बल 10 लाखाचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. तर या भेसळखोरांना जी धाड सत्र पडत आहे, त्यांना अटक होत आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहे आणि सरसपणे हा व्यवसाय करणाऱ्या भेसळखोरांवरती जो जाप जरब बसलेला आहे. तर नागरिकांचं म्हणणं आहे, सध्या चर्चा मोठ्या प्रमाणात चालू आहे ISI तुकाराम मुंढे यांच्या विषयी आणि त्यांच्या टीमविषयी, का आजपर्यंत लोकांच्या जीवनाशी जो खेळ खेळला गेला त्याच्यामध्ये युरियासारखे इतर ॲसिडसारखे औषधं वापरून दुधाचा वापर पदार्थांमध्ये वापर करून आणि लोकांना ते पाजण्यात आले. तर आजपर्यंत ज्या अधिकाऱ्यांनी या लोकांना भेसळखोरांना पाठीशी घातलं, त्यांना सांभाळलं, त्यांच्याकडून जी काही चिरीमिरी कमवलेली असेल आणि या खेळ अनेक वर्षापासून चालू होता, तर हा खेळ कुठेही थांबला नाही, कोणत्या अधिकाऱ्याने थांबवलेला नाही. तर अशा जशा या धाडी या भेसळखोरांवर पडल्यात, तशाच या अधिकाऱ्यांवरती त्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावा. नागरिकांचं असं म्हणणं आहे चर्चेमधून, संपत्तीची चौकशी व्हावा आणि यांची दप्तर चौकशी व्हावा आणि यांच्यावरही सखोल चौकशी व्हावा आणि चौकशी दरम्यान जे खरे आरोपी आढळतील यांच्यावरती सक्त मोठी कारवाई करा आणि वेळ पडला तर यांनाही जन्मठेपेची शिक्षा द्यावा, असा नागरिकाच्या चर्चेतून आता ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे. आणि असाच तुकाराम मुंढे साहेबांनी जर अशीच प्रत्येक ठिकाणी जी धाड सत्र राबवलं, त्याचप्रमाणे औषधांच्या मेडिकलवरती राबवलं आणि इतर ठिकाणी राबवलं, त्या खात्यामध्ये त्यांच्याकडे जो विभाग आहे त्या पद्धतीने जर राबवलं तर नक्कीच लोकांना चांगल्या प्रकारचे दूध मिळेल, औषधं मिळेल आणि चांगली सेवा मिळेल आणि नागरिकांचा जीव धोक्यात राहणार नाही, अशी ठिकठिकाणी प्रत्येक या विभागाची आता चर्चा चालू आहे आणि आपल्याला या धाडी बघायला मिळत आहे. बघूया पुढल्या अपडेटमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा. पोलीस डायरी न्यूज राजू निर्भवने.